स्टार्ट. नमस्कार मंडळी, मी कमलाकर गोपाळ मेंढके या भागात आपले स्वागत करतो. मागच्या भागात आपण पत्रिका म्हणजे काय याविषयी जाणून घेतले. आता पुढे 12 राशी आणि नवग्रह यांचा अन्योन्य संबंध आहे. 12 राशीमध्ये संपूर्ण ब्रह्मांड हे 12 राशी आणि 27 नक्षत्र यामुळे विभागले गेले आहे किंवा व्यापले गेले आहे. आणि या 12 राशींचा प्रत्येक राशीनुसार आपल्या ज्योतिर्विदांनी अभ्यास करून त्यांना नावे दिली आहेत त्यांच्या आकारानुसार. ती नावे पुढीलप्रमाणे: पहिली रास मेष, दुसरी रास वृषभ, तिसरी रास मिथुन, चौथी रास कर्क, पाचवी रास सिंह, सहावी रास कन्या, सातवी रास तूळ किंवा तुला, आठवी रास वृश्चिक, नववी रास धनु, 10वी रास मकर, 11वी रास कुंभ आणि 12वी रास ही मीन ही आहे. या 12 राशींमधून 27 नक्षत्र विभागली गेली आहेत. त्याचा अभ्यास आपण पुढील भागात करू. ही नक्षत्र कोणती त्यांची मी नावं आत्ता सांगतो, पण त्याची जी विभागणी ती आपण पुढील भागात करू. ही 27 नक्षत्र म्हणजे पुढीलप्रमाणे: अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, अश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि शेवटचं 27वं नक्षत्र रेवती. तर मंडळी, पुढील भागात आपण या 27 नक्षत्रांची या 12 राशीतून कशी विभागणी झाली आहे याचा पुढील अभ्यास करू. धन्यवाद. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.